तर आजचा आपला टॉपिक मॉड्यूल 5 डे 5 असणार आहे, दॅट इज नेम न्यूमरोलॉजी. तर नेम न्यूमरोलॉजी मध्ये खास करून कालपर्यंत म्हणजे लास्ट लेक्चरला आपण जे बघितलं होतं की मूलांक काय असतो, म्हणजे थोडक्यात आपण बघितलं होतं की भाग्यांक, मूलांक, ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर हे आपण बघितले. त्यानंतर आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला की ग्रीड कशी तयार करायची. ओके, तर ग्रीड कशी तयार करायची, मग ग्रीड तयार करत असताना व्यक्तीची जन्मतारीख महत्वाची असते. मग व्यक्तीच्या जन्मतारखेवरून आपण त्याची जन्मतारखेमध्ये जे काही नंबर्स होते ते आपण त्यामध्ये ऍड केले. प्रत्येक ग्रीडला म्हणजे जी ग्रीड तयार होत असते ती ग्रीड कशी असते, तर तिच्यामध्ये जे काही नंबर्स आहेत ते फर्म असतात, ते चेंज होत नसतात, ते फिक्स नंबर असतात. त्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख टाकतो. मग त्यावरून त्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये मिसिंग नंबर्स बघितले किंवा मल्टिपल नंबर्स असतात ते बघण्याआधी आपण त्याचे प्लेन्स बघितले की त्याचा हॉरिझॉन्टल प्लेन्स फुलफिल्ड आहे का, व्हर्टिकल प्लेन्स फुलफिल्ड आहे का, हे बघून झाल्यावर प्लस आपण त्याचा जन्मांक म्हणजे त्याचा आपण कंडक्टर नंबर काढला, त्याचा आपण भाग्यांक म्हणजे ड्रायव्हर नंबर काढला, त्यानंतर आपण त्याचा डेस्टिनी नंबर, थोडक्यात त्याला आपण ते म्हटलं तरी चालेल, आणि त्यानंतर आपण कुवा नंबर ऍडिशनल आपण एक जो नंबर घेतला होता तो कुवा नंबर बघितला. आजच्या अजून तरी सुद्धा एवढं करून सुद्धा आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याची ग्रीड जेव्हा बघायची तेव्हा त्याच्या डेप्थ मध्ये जायचं की अजून डेप्थ मध्ये त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय काय मिळणार आहे, की त्याचं प्रारब्ध काय, त्याचा स्वभाव काय, हे तर आपल्याला सिंपल जन्मांकावरून आणि भाग्यांकावरून म्हणजे मुलांक आणि भाग्यांकावरून कळालेच. प्लस आपण कुवा नंबर बघितला तर कुवा नंबर वरून त्या व्यक्तीला कुठली दिशा चांगली हे आपण बघतो. त्याच्यानंतर आपण त्याचा बघितलं तर पर्सनल इयर नंबर. पर्सनल इयर नंबर वरून त्या व्यक्तीला ते चालू वर्ष, करंट इयर कसं आहे ते आपण बघू शकतो. आता त्याच्यावरून नंतर सुद्धा परत आपण आलो की नेम न्यूमरोलॉजी म्हणजे त्या व्यक्तीचं नाव बघूया की त्या व्यक्तीच्या नावात तर काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, कारण जन्म नाव तर आपण शक्यतो कोणाला सांगत नाही, आवडीच्या नावावरूनच आपण आपले नावं ठेवतो. आणि आजच्या घडीला जर तुम्ही बघाल तर लोकांनी त्यांच्या नावांमध्ये चेंजेस केले. फिल्म सिटीमध्ये तर प्रत्येकाने बऱ्यापैकी जेवढे माझे सेशन आहे मोबाईल न्यूमरोलॉजी त्याच्यावर पण मी सांगत असते की लोक त्यांचे मोबाईल नंबर चेंज करतात किंवा नेम न्यूमरोलॉजी मध्ये नाव बदलतात. नाव बदलता इन द सेन्स थोडासा हलकासा फरक करतात की स्पेलिंग मध्ये चेंज करतात. नाव तोच असणार आहे, उच्चार तेच असणार आहे, पण स्पेलिंग मध्ये थोडा बदल करत असतात. त्याच्याने सुद्धा बरेचसे चेंजेस होतात, बरेचशा गोष्टी होतात. म्हणून आजचा टॉपिक आपला काय, तर अल्फाबेट आणि नंबर चार्ट आपण बघणार आहे की अल्फाबेट्सला किती महत्व आहे, त्यानंतर नेम नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यानंतर बेसिक नेम अनालिसिस आणि सिंपल करेक्शन्स, थोडे थोडे करेक्शन्स केले की काय होणार आहे. ओके, तर स्क्रीन दिसते तुम्हाला? ओके, स्क्रीन दिसते ना मला, कारण हो 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 मॅडम हो दिसते. मॅडम दिसते. हो दिसते मॅडम. तर आता याच्यात बघा नेम न्यूमरोलॉजी म्हणजे काय, तर लास्ट पर्यंत कालपर्यंत आपण ग्रीड गेलो, आज आपण नेम न्यूमरोलॉजी. नेम न्यूमरोलॉजी म्हणजे व्यक्तीच्या नावातील अक्षरांना अंक देणे, म्हणजे थोडक्यात त्याच्या नावाला एक नंबर, त्याच्या नावावर त्याचे नाव. हॅलो, तर थोडक्यात सांगायचं की आपण आतापर्यंत जे जुने लोक होते, जुने लोक नेहमी आपले त्यांचे बारस्याला नावं ठेवताना आपण नेहमी देवाचे नावं ठेवत असतो. त्याला पर्पजच काय की देवाच्या नावाने तरी आपलं व्हायब्रेशन होईल. नंबर ऑफ टाइम्स आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊ, नंबर ऑफ टाइम्स नाव घेतल्यामुळे जप, एक प्रकारचा जप होतो, त्या व्यक्तीचं जपनाम म्हणजे देवाचं नाव घेण्याने सुद्धा किती पॉवर होते. त्यामुळे आपण त्या व्यक्तीचे नाव देवाच्या नावाने, किंवा लहानपणी बघा एखादं बाळ रडलं की आपण म्हणायचो त्याच्या पूर्वजांचं नाव घ्या, हे पण म्हणत होते, कारण पूर्वजांचे नाव घेणं, कारण त्यांचे व्हायब्रेशन, त्यांची एनर्जी, त्यांची ऊर्जा आपण मागवत होतो थोडक्यात की एक व्हायब्रेशन्स, एनर्जी घेणं. तर याचप्रमाणे बघा एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये त्या नावाची ऊर्जा असते, स्वभाव असतो, व्यक्तिमत्व, यश, करिअर, नातेसंबंध आणि जीवनातील प्रभाव समजून घेण्याची पद्धत. त्यानंतर प्रत्येक अक्षर एका विशिष्ट अंकाशी जोडलं गेलेलं आहे, त्या अंकांची बेरीज करून आपण नेम नंबर काढत असतो. हा, तर ती कशी काढत मॅडम असतो? स्क्रीन दिसत नाहीये, स्क्रीन दिसत नाहीये मॅडम. स्क्रीन नाही दिसत आहे, एक मिनिट. नाही. कोणालाच स्क्रीन कोणालाच दिसत नाहीये? नाहीये. नाही म्हणजे जे तुमचं नाही फाईलचं मॅडम. फोल्डर आहे ना त्याच्यामध्ये जेवढ्या सगळ्या फाईल आहेत त्या सगळ्या फाईल दिसतात फक्त. अजून तुम्ही बहुतेक पर्टिक्युलर पीपीटी ओपन नसेल केली नाही नेमकं कदाचित. थांबा, नाही नेमकं थांबा थांबा. परत शेअर करते.
एकच सेकंड, काहीतरी गोंधळ होतोय. अजून नको जायला. थोडं माझ्याकडनं एक सेकंड. मल्टिपल फाईल ओपन होऊन गेले आहे ना. मी आधी सर्व बंद करते आणि परत ऑन करते, कारण मलाच या खूप फाईल ओपन झाल्या इथेच.